ज्ञानेश्वरी अध्याय 15 भाग 9. आपल्या निरुपाधिक सूक्ष्म रूपाबद्दल भगवंतांनी मागच्या भागात सांगितले. आताही त्याविषयी ते सांगणारच आहेत. पण भगवंतांनी परब्रह्माविषयी जे काही विवरण आत्तापर्यंत केले ते ऐकता ऐकता अर्जुन अगदी त्यात रंगून गेला होता. थोड्या वेळाने तो भानावर येऊन भगवंतांना म्हणाला, देवा, मी तुम्हाला तुमच्या निरुपाधिक रूपाविषयी प्रश्न विचारित आहे. ती गोष्ट मला अधिक विस्तारपूर्वक सांगा. यावर भगवंतांनी उपाधीच्या 2 प्रकारांनी त्याला सांगायला सुरुवात केली. श्रोते हो, निरुपाधिक रूपाविषयी विचारले असताना भगवंतांनी उपाधीचे रूप सांगायला का सुरुवात केली असे तुम्हाला वाटेल. पण असे पहा की सोन्यातून किडाळ किंवा हिणकस वेगळे केले की मूळचे सोने शुद्ध स्वरूपात लखलखू लागते. तसे मूळचे निरुपाधिक शुद्ध सोन्यासारखे ती वस्तू सांगण्यासाठी शब्दच नसतात. मग त्याबद्दल अशाच पद्धतीने सांगावे लागते. काहीतरी पार्श्वभूमी त्याला द्यावी लागते. शुक्ल प्रतिपदेची थोडाच वेळ दिसणारी लहानशी चंद्रकोर ती दाखवण्यासाठी आधी त्याच्याजवळ दिसणारी झाडाची फांदी जी मोठी असते आणि पटकन दिसते ती दाखवावी लागते आणि मग त्या पार्श्वभूमीवर चंद्रकोर पाहता येते. तशा पद्धतीने उपाधीच्या पार्श्वभूमीवर हे निरुपाधिक तत्व दाखवावे लागते. असो तर प्रत्यक्ष भगवंत आता अर्जुनाला काय म्हणाले ते ऐका असे माऊली म्हणत आहेत. ते म्हणाले, संपूर्ण आकाशात ज्याप्रमाणे ठळकपणे सूर्य आणि चंद्र नांदतात किंवा दिवस आणि रात्र दोन्हीही असतात, तसे या संसाररूपी राजधानीत 2 पुरुष नांदतात. संसाररूपी ही जी राजधानी आहे त्या नगरीमध्ये 2 पुरुष नांदतात. आणखी ही एक तिसरा पुरुष आहे, पण त्याला या दोघांचे नावही सहन होत नाही आणि तो जर प्रगट झाला तर या दोघांची काही खैर नाही. या सगळ्या संसारासकट तो या दोघांना खाऊन टाकतो. पण या तिसऱ्या पुरुषाची गोष्ट आत्ता राहू दे. आत्ता तुला या संसार गावात राहत असलेल्या 2 पुरुषांची वैशिष्ट्ये सांगतो आणि त्या दोघात पुष्कळच वेगळेपणा पण आहे. यातील एक पुरुष आंधळा, वेडा, पांगळा आहे, तर दुसरा सर्वथैव चांगला आहे. पण दोघे एकाच गावात राहत असल्यामुळे त्यांची एकमेकांशी संगत आहे. एकाचे नाव क्षर असे आहे आणि दुसऱ्याचे नाव अक्षर असे आहे. या दोघांनीच हा सारा संसार व्यापला आहे. महत्त्वापासून ते लहानशा गवताच्या पात्यापर्यंत जे काही स्थावर जंगम वस्तू जात आहे, जे इंद्रियांना दिसते, कळते, जाणवते, जे पंचमहाभूतांपासून निर्माण झाले, ज्याला नामरूपे आहेत, जे त्रिगुणांच्या कचाट्यात सापडले, जे नाशिवंत आहे म्हणजे उत्पन्न होते, नष्टही होते, ज्याला जग किंवा विश्व असे म्हणतात, त्याला क्षरपुरुष असे म्हणतात. क्षरपुरुष म्हणजे जीव चैतन्य किंवा जीवात्मा. तो एखाद्या प्राण्याच्या, मनुष्याच्या देहात आला की त्याला जीवात्मा म्हणावे. एरवी हे सारे जग किंवा विश्व म्हणजे क्षरपुरुषच आहे, जे जगालाच आपले राहण्याचे ठिकाण मानते किंवा देहालाच आपले राहण्याचे ठिकाण मानते आणि देहाशीच तादात्म्य ठेवून विकाराधीन होते. त्याला स्वतःच्या स्वरूपाची विस्मृती होते. स्वतःचे जे मूळचं ब्रह्मस्वरूप त्याची त्याला विस्मृतीच होते. देहाला अथवा सर्व विश्वाला एखादे नगर आहे असे समजून तो तेथे जणू निद्राच घेत असतो, स्वप्न पाहत असतो. त्या स्वप्नातच अंथरूण घालून त्याच्यावर झोपावे तशी त्याची निद्रा असते. त्या स्वप्नमय निद्रेच्या भरातच तो मी, माझे असे ममत्वाचे बोल बडबडत असतो. म्हणजे मी गोरा अथवा काळा, ही माझी आई, हे वडील, ही बायको, हा पुत्र किंवा मी श्रीमंत, अशा प्रकारची बडबड तो करीत असतो. अशा ऐहिक पारलौकिक भोगावर दृष्टी ठेवून
भ्रमामध्ये स्वैर भटकणाऱ्या या जीवचैतन्याला क्षरपुरुष असे नाव आहे, अथवा कोणी याला जीवात्मा सुद्धा म्हणतात. देहात आला की तो जीवात्मा, देहापुरताच मी आहे असं त्याला वाटतं. देहाशी तादात्म्य ठेवून देहधर्म, भोग इत्यादी सारी उपाधी तो आत्म्यावर लादतो. त्यालाच येथे क्षरपुरुष असे म्हटले आहे. वास्तविक तो खरे तर परिपूर्ण अविकारी आहे, म्हणून त्याला पुरुष म्हणतात. आणि देहरूपी पुरीत म्हणजे नगरामध्ये वास्तव्य करतो, म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात. हा परमार्थतः अक्षर असूनही त्याच्यावर क्षरत्वाचा आळ आलेला आहे, कारण तो देहादी उपाधीशी तादात्म्य पावला. देहच खरा, देह म्हणजेच मी, असंच त्यानं दृढपणे मानलं. खळबळत्या पाण्यात चंद्रही जसा खालीवर होताना दिसतो, वास्तविक तसा तो नसतो. खळबळत्या पाण्यात चंद्रही जसा खालीवर होताना दिसतो, तसाच हा जीवात्मा देहादी उपाधीत सापडून विकार, सुखदुःख इत्यादी भोगतो. पाणी आटून गेल्यावर प्रतिबिंबही जाते, पण चंद्र तर जात नाही. तसा देहादी उपाधी नाश पावल्या की तो क्षेत्रज्ञ जीव, मागे 13व्या अध्यायात सांगितलं क्षेत्रज्ञ म्हणजे काय, देहामध्ये राहणारा जीव तो क्षेत्रज्ञ. तसा देहादी उपाधी नाश पावल्या की तो क्षेत्रज्ञ जीव अशी नावे असलेला क्षरपुरुष नष्ट झाल्यासारखा वाटतो. प्रत्यक्षात तो नष्ट होत नाही, कारण त्याचं मूळ स्वरूप ब्रह्मस्वरूपच आहे. पण तो क्षरपुरुष देहाबरोबर नष्ट झाल्यासारखा वाटतो, आणि म्हणूनच त्याला क्षरपुरुष, नष्ट होणारा असे म्हणतात. आता दुसरा जो पुरुष आहे त्याला अक्षर पुरुष असे म्हणतात. तो कसा असतो ते सांगतो. हा अक्षर पुरुष मेरू पर्वतासारखा आहे असे जाण. तो जसा स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या विश्वाच्या तिन्ही तळात एकसारखाच आहे. मेरू पर्वत हा सगळीकडे एकसारखाच आहे किंवा मध्ये राहणार आहे. तसा हा अक्षर पुरुष सुद्धा यथार्थ ज्ञान किंवा अज्ञान या दोन्हीही बाजूला न होता मध्येच राहतो, घन अज्ञान. म्हणजे तो मी ब्रह्म आहे असा अद्वैतवादही स्वीकारत नाही, आणि मी देहरूप आहे म्हणजे ब्रह्माहून भिन्न आहे असा द्वैतवादही स्वीकारत नाही. ना अद्वैत ना द्वैत. अशा प्रकारचे शुद्ध अज्ञान स्वरूप किंवा काहीच न जाणणे, हेच या अक्षर पुरुषाचे लक्षण आहे. समुद्र आटून गेल्यावर ना पाणी ना लाटा असे ते अव्यक्त अवस्थारूप असे अक्षर पुरुषाचे रूप आहे. किंवा जागृती तर पूर्णपणे संपलेली आहे आणि स्वप्नदशाही सुरू झालेली नाही, अशी जी गाढ निद्रा किंवा सुषुप्ती, तसे त्या अक्षर पुरुषाचे स्वरूप आहे. संपूर्ण विश्वाभास लयाला गेला आहे, पण आत्मबोधही झाला नाही, अशी जी घन अज्ञान अवस्था, तिला अक्षर असे म्हणावे. सर्व कलांनी ज्याला सोडून दिले आहे, अशा अमावास्येच्या चंद्राला अक्षर म्हणावे. त्या चंद्रासारखा तो अक्षर पुरुष काहीच नाही. कल्पांताच्या वेळी सर्व विश्व म्हणजे क्षरपुरुष, विश्व हे क्षरपुरुषाचं उदाहरण सांगितलं मगाशी. कल्पांताच्या वेळेला सर्व विश्व किंवा क्षरपुरुष जेथे लयाला जातो, ज्याला अव्यक्त प्रकृती असे म्हणतात, अव्यक्तामध्ये ती लीन होते हे सर्व विश्व, तेव्हा हा क्षरपुरुष ज्याला अव्यक्त म्हणतात तिथे लयाला जातो. ते स्थान या अक्षर पुरुषाचे निवासस्थान आहे. जीवाला जेव्हा ब्रह्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होते आणि विश्वाचेही भ्रमज्ञान होते, म्हणजे विश्व भ्रामक आहे हे कळते, त्या ज्ञानसंगमालाच अक्षर पुरुष असे म्हणतात. ती अवस्था म्हणजे सुषुप्ती, घन अज्ञान. आणि तेच या संसार वृक्षाचे मूळ आहे हे आधी भगवंतांनी सांगितलेच आहे. एक बळकट आळं आहे, तर ते या संसार वृक्षाचं मूळ तिथे आहे, घन अज्ञान. हेच या अक्षर पुरुषाचे स्वरूप आहे. मात्र या सुषुप्तीला पूर्ण ब्रह्मभाव असे म्हणता येत नाही. त्यात एकच उणीव आहे. वास्तविक क्षरपुरुष म्हणजे जागृती आणि स्वप्न, आणि अक्षरपुरुष म्हणजे सुषुप्ती.
पण सुषुप्तीत सुद्धा ब्रह्मवस्तूशी एकरूपता असली तरी ब्रह्मवस्तूचे यथार्थ ज्ञान मात्र नसते. म्हणून अक्षरपुरुषाला किंवा सुषुप्तीला पूर्ण ब्रह्मभाव किंवा अद्वैत भाव असे म्हणता येत नाही. कारण त्या अवस्थेला, सुषुप्ती अवस्थेला सुद्धा प्रकृती पुरुष हा भेद मिटवता येत नाही. म्हणून त्या सुषुप्ती अवस्थेला पूर्ण ब्रह्मस्थिती असे म्हणता येत नाही. परंतु अक्षरपुरुषाच्या या सुषुप्ती स्थितीत विकारांची येरझार मात्र नसते. म्हणून त्याचा सहज नाश होत नाही. नाश होतो पण सहज नाश होत नाही. क्षरणे किंवा झीज होणे हेही त्याला नसते. म्हणून त्याला निश्चयाने अक्षरपुरुष असे म्हणावे. जीवरूपी कार्याचे कारण आणि मायेशी असलेला कल्पित संबंध हे त्याचे लक्षण आहे. आणि संसार वृक्षाचे म्हणजे त्या अश्वत्थ वृक्षाचे जे मूळ ते या अक्षरपुरुषाचे स्वरूप आहे. आता तुला क्षर आणि अक्षरपुरुष याविषयी सविस्तर सांगितले. आता उत्तम पुरुष म्हणजे काय ते ऐकूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 9 समाप्त.